हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजची सुरुवात मी करत आहे. माझ्याकडे ऑर्डर्स आलेल्या होत्या, म्हणजे एका आईची आणि मुलीची अशा 2-2 ब्लाऊज आहेत. आणि ऑलरेडी एक ब्लाऊज म्हणजे ती कस्टमर म्हणजे जुनेच आहेत, गेल्या 2-3 वर्षापासून माझ्याकडे स्टिच करत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या आले ते एकदाच ब्लाऊज येतात, 4-5 अशी एकदाच येतात ब्लाऊज. तशा पद्धतीमध्ये अशा पण ह्यांची जे माप आहे दोघींचं माप एकच आहे, पण खूप हेवी चेस्ट आहे, म्हणजे 41 ते 42 मापाची ब्लाऊजं आहेत ही. त्याच्यामुळे जर समजा एकाच मापाचे जर 4-5 ब्लाऊजं जर असतील तर ती ब्लाऊजं असे कटिंग करायच्या टायमाला मी पेपर पॅटर्न कट करून घेते, डायरेक्टली कपड्यावरती कट करत नाही, कारण की क्वांटिटी जास्त आहे. जर एकच असेल तर मी डायरेक्टली कपड्यावरती कट करते. जर क्वांटिटी जर कमी असेल तर डायरेक्ट कपड्यावरती कट करते, क्वांटिटी जर जास्त असेल तर पेपर कटिंग करते. त्याच्यामुळे काय होतं, टाईम खूप जास्त वाचतो आणि एक आपल्याला अंदाज येऊन जातो. तर हा जो ब्लाऊज आहे तो प्रिन्स कट आहे, पण बॅक साईडला थोडे डिझाईन्स आहेत. चारी पण त्यांनी सांगितले तुमच्या मनानुसार तुम्ही करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीमध्ये तुम्ही डिझाईन टाका, जसं आम्हाला शोभेल अशा पद्धतीमध्ये. तर मी म्हटलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपल्याला जसं पाहिजे तशा पद्धतीने मध्ये करेल. फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही जर तुमच्याकडे कंटिन्यूच जर तो कस्टमर येत असेल तर तुम्ही त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नाही ही गोष्टची रिस्क घ्यायला. पण जर तुम्ही नवीन असाल आणि असं जर तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही स्वतःवरती घेऊ नका. तुम्ही त्यांना एकदा कन्फर्मली विचारा की तुम्हाला कशा पद्धतीची डिझाईन पाहिजे, कशा पद्धतीचं काम पाहिजे. कारण की जर तुम्ही केलात, तुम्ही खूप मनापासून केलात, जेव्हा आपण नवीन वगैरे असतो, नवीन काय म्हणजे कधीही आपण खूप मनाने काम करतो. शिवणकाम म्हटलं तर खूप मेहनत असते, पाठदुखी, कंबरदुखी हे सगळं साईडला करून आपण कस्टमरचं काम देत असतो. आणि ह्याच्यामध्ये जर कस्टमरला ते काम नाही आवडलं तर ते किती वाईट वाटतं हे मी स्वतः अनुभवलं आहे. त्याच्यामुळे आता जर अनुभव आले, त्याच्यामुळे कस्टमरची रिक्वायरमेंट कशा असतात, काय असतात, ह्या गोष्टीचा अनुभव आहेच. जर तुम्ही नवीन असाल तर ह्या गोष्टीचं तुम्ही नोट डाऊन करत जा, एक नोटबुक बनवा, कस्टमरला काय रिक्वायरमेंट आहे त्या गोष्टी समजतील. तर इथे मी ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते, 2 आहे ते सेमच आहेत, पण खूप सिल्क कपडा म्हणजे पैठणी टाईप आहे, पण खूप सुंदर असं त्याचं लुक दिसणार आहे. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा लाँग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल फायनली ते ब्लाऊजांचे कशा पद्धतीने मी स्टिच केलेल्या आहेत. साधारणतः एका दिवसाला माझ्याकडे म्हणजे ब्लाऊजांच्या खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत, पण साधारणतः एका दिवसाला मी 1 ब्लाऊज किंवा 2 ब्लाऊज स्टिच करते घरातली कामं करून. आणि माझं लहान बाळ आहे, 5-5.5 महिन्याचं बाळ आहे, त्याला सांभाळून मला हे काम करायचं असतं. त्याच्यामुळे नाहीतर मी जेव्हा बाळ वगैरे नव्हतं त्या टायमाला माझे 4 ते 5 ब्लाऊज एका दिवसाला व्हायचे, पण आता त्याला सांभाळत सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष देणं मला खूप गरजेचं आहे. आणि बिझनेससुद्धा आपल्याला महत्त्वाचाच आहे. बिझनेस पण मी हळूहळू चालू केला होता. डिलेवरीच्या नंतर 1-2 महिन्यानंतर मी लगेच माझं काम स्टार्ट केलं होतं. कारण की माझं एक वैयक्तिक मत आहे की कामामध्ये बिझी राहिलं की आपल्याला खूप जास्त मेंटली आपण खूप जास्त फ्रेश असतो आणि एकदम वेगळीच एनर्जी आपल्या बॉडीमध्ये तयार होते. त्याच्यामुळे सतत कामामध्ये असणं हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि अशाच पद्धतीने मी शिवणकाम स्टार्ट केलं होतं. एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करेन की माझ्याकडे किती मशीन्स आहेत आणि मी कितीला घेतल्या होत्या आणि कोणत्या कंडिशनमध्ये घेतल्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टींची मी माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा जसं मला टाईम येत तसं मी तुमच्यापर्यंत शेअर करेन. आता सध्या मी थोडंसं दाखवते, कारण की हे जे ब्लाऊज आहे ते अर्जंटली म्हणजे 14 ते 15 तारखेपर्यंत मला 4-5 ब्लाऊज द्यायची होती, म्हणून म्हटलं आता कटिंग करून घेते. आणि जे ब्लाऊज आहे ते तिघांचा कलर एकच आहे. 3 ब्लाऊज आहे, त्याचा रेड कलर आहे, त्याच्यामुळे मी एकत्रच कट करून घेते. जर समजा एकत्र असेल, सेम ह्याच्या असतील, माप असेल तर एकदाच कट करून घेते, जेणेकरून टाईमही वाचतो आणि आपलं पटकनही होऊन जातो. अशा पद्धतीने इथे कटिंग करून माझं पूर्ण ऑलमोस्ट म्हणजे झालेलंच आहे. मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवलं की झालं. तर मी ते एक ब्लाऊज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेअर करेन. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो काही आजचा ब्लाऊज स्टिच केलेला असेल तो मी तुम्हाला शेअर करेन. तर एकंदरीत काय माझ्या व्हिडिओमध्ये डेलीच्या डेली काय येणार आहे
की मी भरमसाठ काम करेल ह्याचं मी सांगू शकत नाही, कारण की लहान बाळ असल्यामुळे टाईम खूप कमी असतो आणि मशीनवरती बसलं तरी आपल्याला सारखं उठावं लागतं त्याला दूध पाजायला किंवा त्याचं काय शिसू असे ते हे करायला. त्याच्यामुळे त्याच्यामधून मला जितकं टाईम येतो त्याच्यामध्ये मी माझी जी कला आहे ती जोपासते. तेच मला थोडक्यामध्ये तुम्हाला दाखवायचं आहे की माझं दिवसभरामध्ये मी काय काय काम केलं आहे, कसं काम केलं आहे आणि त्या कामासाठी मी किती धडपडते, म्हणजे ते काम पूर्ण होण्यासाठी. ह्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत दाखवायच्या आहेत. जर तुम्ही सपोर्ट दिला तर मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेन आणि तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळेल ह्या व्हिडिओच्या थ्रू, की आपण एखादं मनामध्ये जर ठरवलं तर आपण कितपर्यंत आपण त्या गोष्टी करू शकतो. असं नाही आहे की फक्त आपण घरामध्ये बसलो आहे म्हणजे घरामध्येच बसलं पाहिजे असं नसतं. तुम्ही जर तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही खूप गोष्टी करू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.